आपल्या बरोबर दादा आहेत ज्याने इथेही मेकअप केले म्हणजे विषय काय आहे, बैलगाड्यांवर जे सोंग वगैरे निघणार आहे त्यांचा जो गेटअप आहे तो पूर्णपणे गेटअप आपले दादा आहेत हे करतात. पूर्ण मेकअप वगैरे पूर्ण आयडिया यांच्याकडनं असते, यांची असते. सो दादा तू याच्याबद्दल काय सांगशील? तू कधीपासून इथे येतोय हे काम करायला? बघायला गेलं तर ह्या आमच्या गावची जत्रा ते म्हणजे खूप अगोदरच्या पिढीपासून चालू आहे. माझ्या अगोदरचे पण जे होते ते करायचे. आता ते काही जण एजेड झाले, काही जण एक्सवायजेड. त्याच्यानंतर हा सर्व माझा आता जवळजवळ 7-8 वर्षाच्या अगोदरपासनं मी अगोदर गाडीवर चढून कॅरेक्टर करायचो. त्याच्यानंतर मग आता मी मेकअपचं काम करत लागलो आणि सर्व कॅरेक्टर सर्व थीम वगैरे मी ठरवतोय आणि त्यानुसार कंटिन्यू म्हणजे जशी माझी आई माऊली जोपर्यंत माझ्या दंडामध्ये ताकद देईल आणि माझ्यात ही कला अजून चालवत राहील तोपर्यंत मी करेन. खरंच खूप छान. कारण या ज्या पालखीचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे हे बैलगाड्यांवर जे सोंग निघतात ते, आणि ते दादा तू करतोयस. खरंच तू बोललास तसं आई माऊलीची कृपा तुझ्यावर खरंच आहे. सो फ्रेंड्स, फायनली आपल्याला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तो क्षण आलेला आहे. आणि बघा आता सर्वजण सज्ज होत आहेत आणि थोड्याच वेळात या बैलगाड्या पालखीच्या समोर निघतील. बघा एकूण मिळून मला वाटते 5 बैलगाड्या आहेत आणि 5 बैलगाड्यांवर 5 वेगवेगळ्या प्रकारची सोंग वगैरे सेट होणार. ही पहिली मानाची बैलगाडी आई द्रोणागिरी शीतलादेवी प्रसन्न अशी ही पहिलीच मानाची बैलगाडी. जय आमचं सहर्ष स्वागत आहे. मी आता येऊन 4 तास स्वतः लेट लती बाई ना आता स्वागत आहे बोलतो. लय आमंत्रण लांबशी गेलत. असं वाटलं की याच्या घरी खावायला येणार आहे म्हणून या माणसाने सांगितलं. माझी व्हिडिओ बघा, मोबाईल ठीक कर. मी फक्त सोंगांचं घ्यायसाठी आलोय. तुमचं पण सहर्ष स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी तर अजिबात सहर्ष स्वागत. सो फ्रेंड्स, 2 नंबरची बैलगाडी राजमाता जिजाऊ साहेब आणि 3 नंबरची बैलगाडी आपली कोकणाचं संकासूर. खरंच खूप छान गाईज. तुम्ही जी गर्दी बघताय ती स्पेशली यासाठी, हे सर्व बघण्यासाठी. आणि खूप डिफरंट असा विषय माझ्यासाठी नवीनच. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय. बघा गर्दी सर्वकडे, लोक तुम्हाला दिसत आहेत. सर्व जागा घेऊन बसलेले आहेत, आपल्या आपल्या जागेवर सेट झालेले आहेत हे सर्व बघण्यासाठी. मेनका विश्वामित्र तपस्या भंग ही 4थी गाडी. फ्रेंड्स, पालखीची शोभा वाढवणारे हे दृश्य. पालखीच्या समोर या 5 बैलगाड्या मोठ्या मानाने निघणार. त्याच्या मागे पालखी आणि गावकऱ्यांसोबत पाहुणे मंडळींची गर्दी आहे. भरपूर तुफान गर्दी आहे. खरंच हे सर्व बघण्यासारखं आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट 5वी बैलगाडी यात्रेच्या फटाकड्या.
झाली, खूप धमाल झाली आणि पालखीचं काहीतरी वैशिष्ट्य म्हणजे काहीतरी समथिंग डिफरंट असा विषय आम्हाला इथे ऐकायला भेटला. तो म्हणजे 5 बैलगाड्या आणि बैलगाड्यांवर रेडी केलेले सोंग आणि खरंच खूप धमाल झाली. आणि जी पालखी आहे ती पालखी शिस्तबद्ध पालखी अशी वाटली. कोणत्याच प्रकारची अशी काय धक्काबुक्की नाही किंवा पालखीला गालबोट लागेल असं काहीच प्रकार इथे घडलेलं नाही आहे. गाईज, तुम्हाला हा ब्लॉग आणि तुम्हाला हा जो एक डिफरंट विषय होता बैलगाडीचा तो कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा.